नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांचा बळी, कोपरगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, नागरिकांचे खड्ड्यात बसून आंदोलन। कोपरगाव नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग सध्या नागरिकांच्या प्रवासासाठी दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे। रस्त्यावरील खोल खड्डे, अंधार आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे हाल होत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे। मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10:30च्या सुमारास येवला नाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात कोपरगावचे रहिवासी आदित्य कैलास देवकर वय वर्ष 29 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार आदित्य देवकर हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना रस्त्यावरील खोल खड्डे आणि प्रकाश व्यवस्थेचा अभाव यामुळे त्यांनी वाहनावरील नियंत्रण गमावले। त्याच वेळी एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला अशी माहिती समोर आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड, विनय भगत यांच्यासह अनेक नागरिकांनी येवला नाका परिसरात प्रत्यक्ष खड्ड्यामध्ये बसून तीव्र आंदोलन छेडले। नागरिकांनी ठाम भूमिका घेत म्हटलं आहे की जोपर्यंत या महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळावरून उठणार नाही। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांना शांततेचे आवाहन करत आहेत। काल रात्री 10 वाजता या नगर मनमाड हायवेवर आमच्या कोपरगाव शहरातील तरुण आदित्य देवकर याचा काल नाग बळी गेला। किती वर्षापासून हा खड्डा हे स्थानिक व्यापारी सुद्धा या ठिकाणचे सांगतील। अनेक वेळा निवेदने दिली, अनेक वेळा मोर्चे केले, अनेक वेळा या ठिकाणी बसून सुद्धा आम्ही शासनाला जागा करण्याचं काम केलं। 15 ते 20 दिवसापूर्वी ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्रामीण भागातून येणारा नागरिक खरेदीसाठी कोपरगाव शहरात येतो म्हणून मी या ठिकाणी व्हिडिओ केला, तरीही प्रशासनाला जाग आली नाही। काल आमचा आदित्य देवकर हा या ठिकाणी त्याच्या डोक्यात हेल्मेट असून सुद्धा या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला। काल तो या रस्त्याने जात असताना या खड्ड्यामुळे तो मोटरसायकल त्याचा बॅलन्स गेला, तो पडला आणि मागून येणारी गाडी त्या खाली त्याचं डोकं सापडलं। विचार करा त्या कुटुंबावर आज काय बीतत असेल। मी तर म्हणतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नितीन गडकरी साहेब, आपण फक्त शब्द देतात, अख्ख्या देशाचा विकास आपण केला, अख्ख्या देशाचे रस्ते आपण केले। हा नगर मनमाड हायवे या ठिकाणी लाखो साई भक्त देशभरातून येतात, जगभरातून येतात, मग आमची ह्या साई भक्तांची काळजी का घेतल्या जात नाही? कोपरगाव शहराचा विकास का होत नाही? सगळ्यात महत्वाचे रस्ते, बाहेरच्या लोकांना येण्यासाठी रस्तेच नाही। रस्ते नसल्यामुळे, असे खड्डे असल्यामुळे रोज अपघात होत आहेत। आताच अनिल भाऊंनी सांगितलं 29,000चा आकडा, पण अनिल भाऊ तो आकडा आपला चुकीचा आहे। कमीत कमी 65,000च्या घरात अपघात झालेत, लोक अपंग झालेत, त्यांना जीव सोडावा लागला, काही कुटुंब उद्ध्वस्त झालेत। घरातला प्रमुख या हायवेवर या खड्ड्यात मेल्यानंतर त्याचं अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं। हे पीडब्ल्यूडीचे अधिकारी, हे नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी मध्ये बसतात, आमचे लोक इथं मरतायत। आज मी कलेक्टर साहेब, मी आणि पोलीस प्रशासन, तहसीलदार आपल्याला आव्हान करतो, जोपर्यंत कलेक्टर साहेब या ठिकाणी येत नाही, जोपर्यंत हा खड्डा आमच्या डोळ्यासमोर बुजवला जात नाही आणि जोपर्यंत या रस्त्याचं काम लवकर सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही आता या ठिकाणून उठणार नाही। आम्ही पाण्याचा एक घोट सुद्धा घेणार नाही, आम्ही काही अन्नाचा एक घास सुद्धा घेणार नाही। आम्ही आता लोकांसाठी, जेव्हा लोकांचा बळी या ठिकाणी जातोय, लोकांचे अपघात होत आहेत, आताच काही या ठिकाणी नागरिक आहेत, आम्ही या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी काही फुटेज आपल्या काही स्थानिक नागरिकांनी घेतलेत। लोक या खड्ड्यामध्ये पडलेत, त्यांना अक्षरशः असं उपसून काढल्यासारखा इतका मोठा खड्डा आहे। मग का प्रशासन, शासनाची दखल घेत नाही? आता आम्ही उठणार नाही। सर्व कोपरगावचे समस्त नागरिक आमच्या सोबत आहेत, पीडित नागरिक आमच्या सोबत आहेत। भले आम्हाला आता जेलमध्ये टाकलं तरी चालेल, गुन्हे दाखल करा आमच्यावर, पण आम्ही आता इथून हटणार नाही, नाही म्हणजे नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। फुटेज पण चांगला, आता एकदम पडला, दोन फुटेज पण आहे। काल रात्री इथं ऍक्सिडेंट झाला, एक व्यक्ती इथं मृत्यू झालेला आहे। आम्ही परवा दिवशी आंदोलन केलं होतं का हे पहिले या खड्ड्याचं करा, याच्या आधी 2 वेळेस केलं, भरत भाऊनी सुद्धा शूटिंग काढली होती। मग हे पैसे खायलाच आहे का? यांना मी तर म्हणतो ना, तुम्ही आता कलेक्टर साहेब आल्याशिवाय आता उठणारच नाही आम्ही। जे काय होईल ना ते होऊ दे, आता यांना लाज वाटली पाहिजे। लोकांचे बळी जाऊ राहिले इथं, काय त्या बिचाराचा आत्मा म्हटला असन। हे मध्ये बसलेले सगळे, अरे मंत्री सहीज, हे मंत्री सुद्धा सगळे
हा यांना दिसत नाही का इथं काय झालंय, काय चाललेलं आहे, काय नाही? हा अरे लाजा वाटू द्या म्हणा. अरे लोकांच्या टाळवर लोणी खाऊ नका. हा तो बिचारा गेला, त्याचा जीव रात्री बळी गेला त्याचा इथं. हा अहो इथून आतापर्यंत म्हणजे नगर ते कोपरगाव मी एका पेपर मध्ये वाचतो 29,000 गेलेले. 29,000. हा या सरकारला काही दिसत नाही का? यांच्या काय डोळ्याला भात बांधले का? हा आता एक थोड्या वेळपूर्वी इथे 2-3 जण पडले. तो आमच्याकडे व्हिडिओ आहे, तो पण तुम्हाला देतो आम्ही. हा अहो हे यांना परवा दिवशी सांगितलेलं होतं हे खड्डे बुजवा. हे टोल नाक्यावाल्याने हे लगेचच्या लगेच आणि या गुन्हा दाखल आहे ना या टोल नाक्यावर झाला पाहिजे ठेकेदारावर. तिथं परत एक बळी गेला. नगर मनमाड हा मृत्यूचा सापळा आहेच. माझा सरळ सरळ असा आरोप आहे, या खालच्या रस्त्याला जेवढे खड्डे कराल म्हणजे याचा अर्थ असा आहे का हे लोक सगळे समृद्धीवरून गेले पाहिजे. याचा सरकारने टोल घेतला पाहिजे समृद्धीवरून. म्हणून त्या समृद्धीवरून जाण्या येण्यासाठी हे इथं खाली खड्डे करायचं काम या अधिकाऱ्यांनीच चालवलेलं आहे असा आमचा सरळ सरळ आरोप आहे. कारण का या रस्त्याला जर खड्डे केले तर लोक तिकडून जातील, खालून आले तर सुईचे मरतील. म्हणून त्यांनी डायरेक्ट हे सगळे खड्डे करायचं काम चालू केलेलं आहे. म्हणून जाणीवपूर्वक हे खालचे खड्डे हे इथलं हे प्रशासन किंवा सरकार बोजवत नाहीये आणि त्याचा फायदा सरकारला झाला पाहिजे. म्हणजे समृद्धीवरून गेला तर त्याला टोल भेटला पाहिजे, त्याचा टॅक्स भेटला पाहिजे, तो पैसा आपोआप भेटला पाहिजे. तो समृद्धी सुद्धा एवढा कोटीचा करोडाचा केला तो सुद्धा वाहून चालला. करते काय भ्रष्टाचार करा नाही असं नाही, पण एवढा कुठं भ्रष्टाचार असावा का? खायला पण लिमिट राहतो. फार निबरगट झाले तुम्ही खाऊ खाऊ फार निबरगट झाले टेबलावर. एवढाच आमचा आरोप आहे. लवकरात लवकर हा रस्ता रिपेअर करावा. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.